हॅलो, नमस्ते. तर मी तुळशीदास बाबूराव मोरे, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कानापूर येथून तुमच्यासाठी काल आपण संख्यांची ओळख ह्या पाठाची ओळख करून घेतलेली होती. त्यातील विषय आपण शिकलेलो होतो. तर त्या पाठाचा भाग दुसरा आज आपण पाहणार आहोत. तर या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये आपण सर्वजण सुखी असाल, सुखरूप असाल अशी अपेक्षा करतो. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे सर्व पालन करून आपण सर्वजण सुरक्षित राहूया आणि सरकारी या योजनेचा लाभ घेऊया. तर चला बघूया संख्यांची ओळख या पाठाचा उर्वरित भाग. मी तुम्हाला काही चित्र दाखवतो. बघा, इथं एक कुकरचं चित्र येत आहे. या कुकरच्या चित्राची आपण किंमत किती अशी विचारली तर आम्हाला या कुकरची करेक्ट किंमत सांगता येणार नाही. पण आपण या कुकरच्या चित्राची अंदाजे किंमत काय करू शकतो, सांगू शकतो. तशाच पद्धतीनं इथे पहा, या चित्रामध्ये तुम्हाला गॅसची शेगडी दिसते. या शेगडीची किंमतही आम्हाला परिपूर्ण करेक्ट सांगता येणार नाही. पण या शेगडीची अंदाजे किंमत मात्र आपण व्यक्त करू शकतो. त्याच पद्धतीनं इथे पहा, आपल्याला एक पाण्याचा फिल्टर दिसतं. या फिल्टरची आपल्याला करेक्ट किंमत सांगता येणार नाही, पण आपण या फिल्टरची अंदाजे किंमत मात्र व्यक्त करू शकतो. त्याच पद्धतीने ह्या चित्रामध्ये पहा, या पुढील चित्रामध्ये आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातील काही साधनं दिसत आहेत. या साधनांच्याकडे आपण लक्ष दिलो तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही नित्य दैनंदिन जीवनामध्ये वापरायची साधने आहेत. तर आमच्या या छोटीला असा प्रश्न पडला आहे की या साधनांची किंमत किती, म्हणून ती या साधनांची करेक्ट किंमत सांगू शकत नसली तरी ती या साधनांची अंदाजे किंमत व्यक्त करू शकते. त्यामुळं या दिसणाऱ्या विविध साधनांची अंदाजे किंमत ती आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये विचार करून ठरवत आहे की या दिलेल्या स्लाईडमधील चित्र क्रमांक 1, चित्र क्रमांक 2 आणि चित्र क्रमांक 3 यामध्ये दिसणाऱ्या वस्तूंची अंदाजे किंमत किती असेल. आपल्याला अंदाजे किंमत केव्हा केव्हा उपयोगी पडते, केव्हा आपण अंदाजे किंमतीचा विचार करतो. तर सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये एखादा समारंभ असेल आणि त्या समारंभामध्ये किती माणसं आपल्याला आपल्या घरी कार्यक्रमासाठी येणार हे नक्की सांगता येत नाही. ते ठरवण्यासाठी आपण काय करावं लागतो, आपल्याकडे येणाऱ्या सर्व व्यक्ती अंदाजे किती असतील याचा अंदाज आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर परवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी ठराविक एक रक्कम काय करण्यात आली, राखीव ठेवण्यात आली. तर ती रक्कम जी राखीव ठेवलेली आहे ती तेवढी सगळी खर्च होते का, किंवा त्यातील काय भाग शिल्लक उरतो का, हे आपल्याला समजणार नाही. त्यासाठी आपण काय करतो, तर अशा प्रकारे अंदाजे एक रक्कम त्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी राखून ठेवलेली असते. अशा वेळी आपल्याला काय करावा लागतो, अंदाज व्यक्त करावा लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही पाहता, रेल्वेने प्रवास करणारे बरेच लोक आपण रेल्वे स्टेशनवरती पाहतो. एखादी रेल्वे जेव्हा येते तेव्हा त्या रेल्वेमधून किती प्रवाशांनी प्रवास केला हे नक्की आपल्याला सांगता येईल का, तर ते सांगणं शक्य नाही. त्यासाठी आपण काय करतो, रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण व्यक्तींचा काय करतो, अंदाज व्यक्त करतो. अशा वेळेला, अशा काही प्रसंगामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अंदाज करावा लागतो किंवा अंदाजे संख्या, अंदाजे किंमत ठरवावी लागते. त्यामुळं गणितामध्ये आपल्याला या अंदाजे किमतीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून आपण गणितामध्ये अंदाजे किंमत हा भाग शिकतो. आता आपण या स्लाइडमध्ये पाहूया, दशकाजवळ असणारे अंदाजे किंमत किती. बघा,
तुमच्यासाठी मी इथे एक टेबल दिलेला आहे. ह्या टेबलमध्ये 259 पासून 270 पर्यंत असणाऱ्या संख्या तुम्हाला दिसत आहेत आणि त्या संख्यामध्ये 261 वरती एक चिन्ह आणि 267 वरती एक चिन्ह अशा प्रकारे दोन चिन्ह मी तुमच्यासाठी दिलेली आहेत. तर आता आपण या टेबलमध्ये पाहून सांगू शकता की 260 ला जवळ असणारे चिन्ह कोणते. तर 260 ला जवळ असणारं चिन्ह आहे 261 वरती असणारं. त्याचप्रमाणे 270 ला जवळ असणारं चिन्ह कोणते. तर 270 ला जवळ असणारं चिन्ह आहे 267 वरती असलेलं चिन्ह. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की 261 ची जवळची दशक स्थानापर्यंतची अंदाजे किंमत जर आम्हाला शोधून काढायची असेल तर 261 ची जवळची दशक स्थानापर्यंतची अंदाजे किंमत 260. कारण 261 ला 260 ही जवळची म्हणजेच निगडीत असणारी संख्या, तर 267 ला जवळची म्हणजेच निगडीत असणारी संख्या 270 आहे. म्हणून 260 व 267 या दोन्ही संख्यांना जवळची दशक स्थानापर्यंतची अंदाजे किंमत 261 साठी 260 व 267 साठी 270 ही आहे. त्याचप्रमाणे पुढील स्लाइडमध्ये आपण पाहू शकतो. बघा, इथं मी एक टेबल घातलेला आहे. त्या टेबलच्या खाली तुम्हाला 1 ते 22 पर्यंतच्या सर्व संख्या दिसत आहेत. या संख्यांचं तुम्ही निरीक्षण केला तर त्या टेबलमध्ये मी 12 या संख्येसाठी एक चिन्ह आणि 17 या संख्येसाठी दुसरं चिन्ह अशा प्रकारे दोन चिन्हांची मांडणी केलेली आहे. तर आपण दशक स्थानाशी निगडीत अंदाजे किंमत शोधायची झाली तर आपण पाहू शकतो की 17 ही संख्या 20 ला निगडीत म्हणजे जवळची. 12 या संख्येचा विचार करू तर 12 ही संख्या 10 ला निगडीत व जवळची. त्यामुळे 10 व 20 मध्ये 12 ही संख्या असली तरी 10 ला अधिक जवळची आहे. म्हणून 12 या संख्येची अंदाजे किंमत 10 व 17 या संख्येचा विचार केला तर 17 ही संख्या 20 ला अधिक जवळची अथवा निगडीत आहे. म्हणून 17 ची अंदाजे किंमत आपण 20 आहे असं म्हणू शकतो. म्हणून 12 व 17 या दोन संख्येची दशकाशी अंदाजे किंमत 17 व 20 होते. आता आपण 76 या संख्येची जवळची दशक स्थानापर्यंतची अंदाजे किंमत कशी मांडतात याचा विचार करूया. तर आपण या संख्येकडे बघितलात तर आपल्या लक्षात येईल की 76 या संख्येमध्ये एकक स्थानी 6 तर दशक स्थानी 7 आहेत. त्यामुळं 76 या संख्येशी दशकाशी निगडीत असणारी अंदाजे किंमत शोधत असताना आपण काय करतो तर 6 सुटे स्थानी असलेला 6 हा दशकाला जवळचा आहे. म्हणून आपण अंदाजे किंमत करत असताना जर येणारी संख्या 0, 1, 2, 3 आणि 4 असेल तर ती 0ला जवळची आहे. म्हणून त्याची अंदाजे किंमत दशक स्थानातील अंक आहे तसाच ठेवून पुढच्या सगळ्या स्थानांना 0 मांडून लिहितो आणि 5, 6, 7, 8, 9 या संख्या 10ला जवळच्या किंवा निगडीत आहेत. म्हणून या संख्यांची अंदाजे किंमत 10 गृहीत धरून दशक स्थानामध्ये असलेल्या 7 मध्ये 1 मिळवून त्याची अंदाजे किंमत करत असताना पुढील स्थानातील संख्या 0 मांडतो. त्यामुळं 76 या संख्येची अंदाजे किंमत ठरवत असताना आपण काय केलेलं आहे तर ती संख्या 80 ला जवळची आहे. म्हणून त्याची अंदाजे किंमत 80 केलेली आहे. कारण 76 या संख्येतील सुटे स्थानातील 6 ही संख्या जी आहे त्याची अंदाजे किंमत 10 होते. म्हणून आपण 76 या संख्येची अंदाजे किंमत 80 आहे असं सांगू शकतो. आता या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता मी तुमच्यासाठी काही संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांच्याकडे बघून आपण या संख्यांच्या अंदाजे किमती निश्चित करू शकतो. जसं पहिली संख्या आहे 28, त्याची अंदाजे किंमत 8 ही संख्या 10ला जवळ असल्यामुळं 2च्या दशक स्थानातील 2च्या जागी 1 अधिक होऊन 3 आणि 8च्या जागी 0 अशा प्रकारे 30. 39 या संख्येची अंदाजे किंमत 40. 41 या संख्येची अंदाजे किंमत 40. कारण 41 या संख्येमध्ये सुटे स्थानामध्ये 1 आहे. तो 1 0ला जवळचा किंवा निगडीत असल्यामुळं त्याची
4 आहे तसाच ठेवून 1च्या जागी 0 मांडून 41 या संख्येची अंदाजे किंमत 40, 64 या संख्येची अंदाजे किंमत 60, 215 या संख्येची अंदाजे किंमत 220, 1453 या संख्येतील दशकाशी संबंधित अंदाजे किंमत 1450, तर 2936 या संख्येची दशकाशी निगडीत असणारी अंदाजे किंमत 2940 अशा प्रकारे आपण अंदाजे किमती निश्चित केलेल्या आहेत. त्यापुढे जाऊन आपण पाहूयात स्थानाजवळ अंदाजे किंमत कशी निश्चित करायची. तर मी तुमच्यासाठी बघा 410 ही संख्या आपण उदाहरण घेतलं होतं. 410 ही संख्या 400ला जवळची की 500ला जवळची हा विचार आपण सगळ्यात पहिल्यांदा करायला पाहिजे. त्याचबरोबर 889 ही संख्या जर आपण विचारात घेतली तर 889 ही संख्या शतक स्थानाजवळ अंदाजे किंमत निश्चित करत असताना 800ला जवळची की निगडीत आहे की 900ला जवळची व निगडीत आहे या गोष्टीचा आपण सगळ्यात पहिल्यांदा अंदाज बांधला पाहिजे. त्यामुळे 889 ही संख्या 900ला जवळ म्हणून त्याची अंदाजे किंमत 900 निश्चित केलेली आहे. त्याचप्रमाणे तुमच्या लक्षात येईल जेव्हा संख्या 1 ते 49 असतात तेव्हा त्या शून्याला जवळ म्हणून अंदाजे किंमत 0 निश्चित केलेली असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण विचार करतो की संख्या 51 ते 99 ह्या असतील तर त्या संख्या 100ला जवळ म्हणून अंदाजे किंमत 100 निश्चित केलेली आहे. अशा प्रकारे संख्या निश्चित करत असताना आपल्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे. 50 ही संख्या 0 व 100 दोन्हीला समान अंतरावरती आहे तरी पण 50ची अंदाजे किंमत निश्चित करत असताना ती 100ला निश्चित करून लिहिण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपण 50 ही संख्या सुद्धा 100लाच जवळ निश्चित करतो. यापुढे आपण पाहू खालील संख्यांची शतक स्थानातील अंदाजे किमतींचे निरीक्षण करून आपण समजून घेऊ की कशा पद्धतीनं अंदाजे किमती व्यक्त केलेल्या आहेत. जसं 841 या संख्येची जर आपण अंदाजे किंमत लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल 41 ही संख्या शून्याला जवळची किंवा निगडीत आहे कारण आपण शतक स्थानातील अंदाजे किंमत निश्चित करत आहोत. त्यामुळं 841ची अंदाजे किंमत ही 800 निश्चित केलेली आहे. 9537चा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 37 ही संख्या शून्याशी निगडीत आहे किंवा शून्याला जवळची आहे कारण आपण 0 ते 49 ह्या सगळ्या संख्या शून्याशी जवळच्या अशा ठरवलेल्या आहेत. त्यामुळं 9537ची अंदाजे किंमत ही 9500. त्याचप्रमाणे 49730 याचा विचार केला तर 49730 या संख्येची अंदाजे किंमत 49700. त्याचप्रमाणे 2546 या संख्येचा विचार केला तर आपण या संख्येची अंदाजे किंमत 2500 अशा पद्धतीनं निश्चित केलेली आहे. आता या संख्यांचा विचार करून आपण पाहूयात 286 या संख्येची अंदाजे किंमत निश्चित करत असताना आपण काय केलेलं आहोत. 86 ही संख्या 100ला जवळची किंवा निगडीत आहे म्हणून 286 या संख्येतील शतक स्थानातील 2 संख्येमध्ये 1 मिळून 3 लिहिलेला आहे आणि उरलेल्या दोन्ही स्थानामध्ये 0 लिहिलेले आहेत. अशा प्रकारे 286 या संख्येची अंदाजे किंमत 300 झाली. 5750 या संख्येची किंमत 5800 झाली. 168 या संख्येची अंदाजे किंमत 200 झाली आणि 149 या संख्येची अंदाजे किंमत 100 झाली कारण 49 हा शून्याला जवळचा किंवा निगडीत म्हणून 49ची अंदाजे किंमत आपण 0 धरली तर 1 आणि पुढील स्थानात 0 अशा प्रकारे अंदाजे किंमत आपण काय केलेली आहे निश्चित केलेली आहे. यापुढे आपण पाहणार आहोत सहस्त्र स्थानातील अंदाजे किंमत कशी निश्चित करायची. आता बघा यापूर्वी आपल्याला माहित असल्याप्रमाणे 1 ते 4 1 ते 49 आणि सहस्त्र स्थानातील संख्यांची किंमत निश्चित करत असताना 1 ते 499 या सर्व संख्या शून्याला जवळच्या किंवा शून्याला निगडीत आहेत असं जर आपण गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं 1 ते 499 या सगळ्या संख्यांची अंदाजे किंमत 0 निश्चित केलेली आहे.
त्याचप्रमाणे 501 ते 999 या सर्व संख्या हजारला जवळ आहेत, म्हणून त्यांची अंदाजे किंमत निश्चित करत असताना ती 1000 अशी निश्चित केलेली आहे. आता उदाहरण घेऊन आपण पाहू शकतो 2573 या संख्येचा जर आपण विचार केला तर या संख्येमध्ये सहस्र स्थानामध्ये जे 2 आहेत त्याच्यानंतर येणारा अंक 5, शतक स्थानी असणारा अंक 5, त्यामुळं त्या शतक स्थानाची अंदाजे किंमत निश्चित करत असताना 573 ही संख्या शून्याला जवळ नसून हजाराला जवळची किंवा निगडीत आहे, म्हणून 2 या अंकामध्ये 1 मिळवून त्या संख्येला आपण 3 लिहिले आणि उर्वरित सगळ्या स्थानामध्ये आपण 0 लिहिला तर अंदाजी किंमत होते 3000. यानंतर 53,552 ची अंदाजी किंमत होते 53,000. 6,404 ची अंदाजी किंमत 6,000. अशा पद्धतीनं सहस्र स्थानातील संख्यांची अंदाजी किंमत आपण निश्चित केलेली आहे. यापुढे आपण पाहणार आहोत दिलेल्या संख्या, त्यांचे अंदाजे जवळ असणारे स्थान आणि त्यांची अंदाजे किंमत. इथे 75,847 याचं उदाहरण जर आपण घेतलो आणि दशक स्थानातील अंदाजी संख्येचा अंदाज आपण केला, अंदाजे जवळ 10 असं दाखवलेलं आहे आणि त्याची अंदाजी किंमत होईल दशक स्थानामध्ये असणारा, सुटे स्थानामध्ये 4 आणि सुटे स्थानामध्ये असणारा 7 या 2 संख्येचा विचार केला तर 7 ही संख्या 10ला जवळ आहे, त्यामुळे 4 मध्ये 1 हातचा मिळवून किंवा 1 अधिक करून 5 आणि 7च्या जागी 0 अशा प्रकारे 75,850 अशी आपण अंदाजी किंमत व्यक्त केली आहे. 75,847 याची 100 किंवा शतक स्थानाची अंदाजी किंमत जवळ करत असताना ती 75,800 केलेली आहे, कारण 47 ही शून्याला जवळ असणार आहे, त्यामुळं बाकीचे शून्य मांडून 75,800 अशी संख्या आपण निश्चित केली. 75,847 मध्ये हजाराशी जवळ संख्या जर आपण विचार केला, सहस्र स्थानातील 5 आणि शतक स्थानातील 8 या 2 स्थानांचा विचार करून आपण संख्या निश्चित करत असताना ती होईल 76,000 आणि या 75,847 या संख्येची दशसहस्र स्थानातील अंदाजी किंमत आपल्याला व्यक्त करायची असेल तर ती होईल 80,000. तर आपण पाहिलं की वेगवेगळ्या संख्या अंदाजी किमती कशा काढायच्या. यानंतर आपण पाहणार आहोत अंदाजे किंमत काढून बेरीज. उदाहरण 1, 5,292 अधिक 17,980 या 2 संख्यांची अंदाजी किंमत काढून बेरीज करायची झाली तर आपल्या लक्षात येईल आणि त्या संख्येमध्ये आपल्याला आधी करायची संख्या आहे 5,292, त्या संख्येची अंदाजी किंमत आहे 5,000, म्हणून या दोन्ही संख्यांची जर आपल्याला अंदाजे बेरीज करायची झाली तर 18,000 मध्ये 5,000 मिळवून ते आपल्याला 23,000 अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अंदाजे किंमत काढून बेरीज करू शकतो. त्यानंतर आपण पाहू अंदाजे किंमत काढून वजाबाकी कशा पद्धतीने करतात. तर उदाहरण आहे 5,673 वजा 436. आता 5,673 ही अंदाजे या संख्येची जर आपण अंदाजी किंमत काढली तर ती होईल 6,000. 436 ची आपण अंदाजी किंमत काढली तर ती होईल 0, कारण आपण इथे सहस्र स्थानाचा अंदाजे किंमत व्यक्त करत आहोत, त्यामुळे ती होईल 0. आता अंदाजे वजाबाकी केल्यानंतर 6,000 मधून 0 वजा करून होतील 6,000. पण हा अंदाज आपला बरोबर झाला का हा प्रश्न आहे. खरोखर आपला अंदाज बरोबर आहे का हे तपासून पाहावं लागेल. त्यामुळं जवळचा अंदाज करण्यासाठी प्रत्येक संख्या 100च्या जवळ निश्चित करणे गरजेचं आहे, कारण 436 ही शतक स्थानाची संख्या आहे. त्यामुळं या संख्येचा परत एकदा आपल्याला विचार करून अंदाजी किंमत काढावी लागेल. शतक स्थानातील संख्येचा अंदाजी किंमत काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल 5,673 ची अंदाजी किंमत होते 5,700, त्याचप्रमाणे 436 ची अंदाजी किंमत होते 400 आणि आता जर आपण या संख्येची वजाबाकी केली तर आपल्या लक्षात येईल की या संख्यांची वजाबाकी आहे 5,300. त्यामुळं आत्ता हा आपला अंदाज आहे तो योग्य आणि अर्थपूर्ण झाला. या अगोदर आपण जो अंदाज केला होता तो आपला अंदाज चुकीचा होता हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यामुळं अंदाजे वजाबाकी करत असताना शतक स्थानाची करेक्ट अंदाजी किंमत काढून आपण वजाबाकी केली पाहिजे. यानंतर आपण पाहणार आहोत अंदाजे किंमत काढून एखाद्या संख्येचा गुणाकार कशा पद्धतीने करावा. उदाहरण घेऊया आपण
उदाहरण 19 गुणले असतात तर या दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. त्यामुळं सर्वप्रथम आपण 19 ची दशकाशी अंदाजे किंमत किती आहे ती निश्चित केली तर होईल 20. 78 ची दशकाशी अंदाजे किंमत निश्चित केली तर ती होईल 80. आणि या दोन्हीचा गुणाकार जर आपण लक्षात घेतला तर या दोन्हीचा गुणाकार होईल 1600. त्यामुळं या दोन्ही संख्यांची अंदाजे किंमत काढून आपण जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल 1600. परत यानंतर आपण पाहू की म्हणजे दशक स्थानाचे सोडून आणखी मोठ्या स्थानातील संख्यांचा अंदाजे किंमत काढून गुणाकार कसा करायचा. उदाहरण 2 मध्ये आपल्या लक्षात येईल 63. उदाहरण 2 मध्ये आपण 63 गुणिले 182 या दोन संख्यांचा गुणाकार घेणार आहोत. त्यामुळं 63 ची शतकाशी जवळ असणारी अंदाजे किंमत जर आपण विचारात घेतली तर ती होईल 100. म्हणून 63 ची अंदाजे किंमत गुणिले 182 ची शतकाशी अंदाजे किंमत 200 होईल. त्या दोन्हीचा जर आपण अंदाजे गुणाकार केला तर तो होईल 20,000. पण आपण केलेला हा गुणाकार बरोबर आहे का निश्चित आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळं आपण या संख्यांचा परत एकदा विचार करू आणि मग आपण नक्की गुणाकार किती होईल या ठरवू. आता योग्य जवळचा अंदाज करण्यासाठी 63 ला दशकाशी अंदाजी किंमत करून 60 व 182 ला दशकाशी अंदाजी किंमत करून 180 अशा प्रकारे आपल्याला अंदाजी किंमत काढावी लागेल. त्यामुळं आता आपण जर लक्षात घेतलात तर 63 ची दशकाशी अंदाजी किंमत आहे ती 60 आहे. त्यामुळं आणि गुणिले करून आपण 182 ची दशकाशी अंदाजी किंमत निश्चित केली तर ती होईल 180. त्यामुळे या दोन्हीचा गुणाकार जर आपण केला तर तो अंदाजे गुणाकार असेल 10,800. आपण यापूर्वी केलेला गुणाकार जर घेतला तर तो 20,000 होता आणि आता आपण केलेला गुणाकार 10,800 आहे. त्यामुळं आपण नक्की योग्य गुणाकाराजवळ पोहोचलेलो आहोत. म्हणून हा गुणाकार योग्य व जास्त अर्थपूर्ण होईल अशा पद्धतीने आपण दशक स्थानाशी अंदाजे किंमत निश्चित करून नंतर गुणाकार केला तर तो गुणाकार अर्थपूर्ण होईल. यानंतर आपण पाहणार आहोत 479 गुणिले 81. आता इथंही आपण वरील उदाहरणात पाहिल्याप्रमाणे 479 शतकाशी अंदाजी किंमत केली तर 500 आणि 81 ची दशकाशी अंदाजी किंमत केली तर 80. त्यामुळे या दोन्हीचा अंदाजे गुणाकार होईल 40,000. अशा पद्धतीनं आपण पुढील विषय शिकत असताना कंसांचा वापर आपण या गणितामध्ये या विषयामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो ते शिकणार आहोत. तर उदाहरण पाहूयात 7 गुणिले 109 हे आपलं उदाहरण आहे. या उदाहरणाचा उपयोग करून आपण कंसाचा वापर कसा करतो ते पाहूया. इथं आपण 7 गुणिले 109 ला आपण विस्तार करून शतक आणि सुटे या पद्धतीनं 7 गुणिले कंसामध्ये 100 अधिक 19 असा लिहिलेला आहे. पुढे वितरण गुणधर्माचा उपयोग करून 100 आणि 9 या दोन्ही संख्यांना 7 ने आपण गुणाकार केलेला आहे. अशा पद्धतीनं गुणाकार केल्यानंतर 7 गुणिले 100 700 आणि 7 गुणिले 9 63. अशा पद्धतीने या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून बेरीज केल्यानंतर आपल्या लक्षात येईल याचा उत्तर आलेला आहे 763. पुढील उदाहरण आपण पाहू. या उदाहरणामध्ये आपण 102 गुणिले 103 हे पाहणार आहोत. तर आपल्या लक्षात येईल की 102 चा आपण विस्तार करून 100 अधिक 2 आणि 103 चा विस्तार करून 100 अधिक 3 असे दोन वेगवेगळे कंसामध्ये कंस घालून त्या दोन्हीचा गुणाकार आपण करत आहोत. आता या गुणाकारामध्ये पुन्हा एकदा आपण वितरण गुणधर्माचा जर उपयोग केला तर 102 गुणिले दुसऱ्या कंसातील 100 102 अधिक दुसऱ्या कंसातील 3 अशा प्रकारे गुणाकार येईल. त्यानंतर कंसांचा आपण फोड करून गुणाकार केला 100 गुणिले 100 अधिक 2 गुणिले 100 अधिक 100 गुणिले 3
अधिक 2 गुणिले 3 अशा प्रकारे आपण मांडणी करू शकतो आणि त्यानंतर येणारे गुणाकार 100 गुणिले 100 10,000, 2 गुणिले 100 200, 3 गुणिले 100 300 आणि 2 गुणिले 3 6 अशा पद्धतीने या सर्व संख्या मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 10,506. अशा पद्धतीने आपण कंसांचा उपयोग करू शकतो. रोमन संख्या सूचकांच्या बद्दल यानंतर आपण माहिती मिळवणार आहोत, कारण आपण भारतीय संख्या पद्धतीत आपण वेगवेगळ्या संख्यांचा उपयोग करत असलो तरी भारतीय संख्या पद्धती सोडून आणखीही वेगळ्या संख्या पद्धती आहेत. हिंदू अरेबिक संख्या पद्धती सोडून आणखी त्यापैकी रोमन संख्या पद्धती एक आहे. जसे आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये संख्यांचा वापर करतो, तशाच पद्धतीनं रोमन संख्यांचा वापरही आपण वेगवेगळ्या गणितामध्ये करत असतो. आपण जर घरामध्ये निरीक्षण केलेलं असाल तर आपण अनेक लोकांच्या घरामध्ये पाहिलं असाल की घड्याळामध्ये रोमन अंक लिहिलेले असतात. तर चला पाहूया घड्याळाचं चित्र. हे पहा, आपल्यासमोर एक घड्याळाचं चित्र आलेलं आहे. या घड्याळाच्या चित्रामध्ये रोमन अंक लिहिलेले आहेत. या रोमन अंकांचा जर आपण विचार केला तर तुम्हाला समजून येईल की 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ही जी घड्याळातील तासाचे दर्शक आहेत ते आपल्याला या घड्याळामध्ये दिसून येतील. हे सर्व घड्याळातील अंक जे आहेत ते रोमन अंक आहेत. या घड्याळामध्ये तुम्हाला दिसून येईल की 1 ते 12 म्हणजे तासिका ज्या आहेत आपल्या दिवसाच्या तासिका, त्या तासिका रोमन अंकांचा उपयोग करून लिहिलेले आहेत आणि हे आपण रोमन अंक वापरणार आहोत. याचा आपण गणितामध्ये अभ्यास करणार आहोत. चला बघूयात तर रोमन अंक कशा पद्धतीनं लिहायचे. बघा, रोमन अंक 1 ते 10 कशा पद्धतीनं लिहितात. तर रोमन अंक 1 ते 10 लिहित असताना आपण इंग्रजीतील आय, 1 लिहिण्यासाठी आय, 2 लिहिण्यासाठी 2 आय, 3 लिहिण्यासाठी 3 आय अशा पद्धतीनं काय करतो, आय या इंग्रजीचा अक्षराचा वापर करतो. 4 लिहिण्यासाठी आय आणि व्ही, 5 लिहिण्यासाठी व्ही, 6 लिहिण्यासाठी व्ही आणि आय. कारण रोमन अंक लिहित असताना 1 लिहिण्यासाठी आय, 5 लिहिण्यासाठी व्ही, 10 लिहिण्यासाठी एक्स अशा प्रकारचे विविध संख्यासूचके जी वापरली जातात त्या संख्यासूचकांचा उपयोग करून 1 ते 10 अंक आपण असे मांडलेले आहेत. मग ते आय व्हीच्या मागे किंवा आय व्हीच्या पुढे, आय एक्सच्या मागे किंवा आय एक्सच्या पुढे का येणार त्याचे नियम आपण यानंतरच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. नियम आपण चर्चा करू. आता इथे बघा, यानंतर 11 लिहिण्यासाठी काय करायचा, तर 11 लिहिण्यासाठी एक्सच्या पुढे 1 लिहिलो तर आपण काय करू शकतो, 11 ही संख्या मांडू शकतो. 12 संख्या मांडण्यासाठी एक्सच्या पुढे 2 आय लिहिले जातात. 20 ही संख्या लिहिण्यासाठी एक्स एक्स याप्रमाणे मांडणी करतो आणि काही रोमन संख्या चिन्हे खालील प्रमाणे आहेत. बघा, इथं आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम ही सर्व रोमन संख्यासूचके आहेत. यांच्यासाठी आपण गणितातील संख्याचिन्हे वापरतो किंवा संख्यासूचके वापरतो ती अशी आहेत. 1 साठी आय, व्ही साठी 5, एक्स साठी 10, एल साठी 50, सी साठी 100, डी साठी 500 आणि एम साठी 1000. यानंतर आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत की रोमन संख्या मांडण्याचे नियम कशा पद्धतीने आहेत. जर बघा, आपण पहिला नियम असा आहे, जर संख्यासूचकांची पुनरावृत्ती झाल्यास त्यांची किंमत तेवढ्या वेळा मिळवली जाते. बघा, आपण उदाहरण पाहू. बघा, जसे 2 आय आणि आय लिहिलेले आहे, याचाच अर्थ आय मध्ये आय ही संख्या मिळवलेली आहे त्यामुळे ती 2 शी समान आहे. एक्स आणि एक्स 2 वेळा लिहिलेला आहे, त्याचा अर्थ एक्स मध्ये एक्स मिळवलेला आहे म्हणून ती 20 शी समान आहे. म्हणून 30 लिहिण्यासाठी एक्स अधिक एक्स 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 असं आपण जेव्हा लिहितो तेव्हा 10 मध्ये 10 आणखी 10 असं मिळवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण दुसरा नियम पाहू. बघा, संख्यासूचकांची पुनरावृत्ती एका संख्येत 3 पेक्षा जास्त वेळा होत नाही. आपण आपल्या संख्या लिहित असताना, हिंदू अरेबिक संख्या लिहित असताना 3 संख्या आपण एकत्र लिहू शकतो, पण रोमन संख्यासूचक लिहित असताना 3 वेळेपेक्षा जास्त वेळा कुठल्याही संख्यासूचकाची पुनरावृत्ती केली जात नाही. कारण रोमन संख्यासूचक लिहित असताना पुनरावृत्ती करता येत नाही. हा रोमन संख्यासूचकांचा नियम आहे. पुढचा नियम पाहू. बघा,
मोठ्या संख्यासूचकापुढे सूचकापुढे लहान संख्यासूचक लिहिलेले असेल तर मोठ्या संख्यासूचकाच्या किमतीतून लहान संख्यासूचक हा मिळवलेला असतो. म्हणजेच आम्ही 11 लिहिलो तेव्हा एक्सच्या पुढे 1 लिहिला किंवा 60 लिहित असताना एलच्या पुढे एक्स लिहिला तर मोठ्या संख्यासूचकाच्या पुढे लिहिलेला एक्स हा अगोदरच्या संख्यासूचकामध्ये मिळवलेला असतो. हा नियम आहे. जसे बघा उदाहरण इथे 6 लिहिलेला आहे. 6 कसा तयार झालाय? 5 अधिक 1 रोमन मधला v आणि 1 मिळून 6 तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने 12 तयार झालेला आहे x मध्ये 2 मिळून. इथे बघा 65 ही संख्या कशा पद्धतीने लिहिली आहे? l ही मोठी, त्याच्यानंतर x, त्याच्यानंतर v, म्हणजे मोठ्या संख्यासूचकापुढे येणारा लहान संख्यासूचक हा अगोदरच्या संख्यासूचकामध्ये मिळवलेला असतो. अशा पद्धतीनं आपण रोमन संख्यासूचकांचे नियम पाहिलेले आहेत. आणखी आपण संख्यासूचकांचे नियम, संख्यांची ओळख या पाठातील भाग 2 अभ्यासलेला आहे. या अभ्यासलेल्या भागाशी संबंधित जो काही भाग आहे तो तुम्ही समजून घेतलेला अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. नमस्ते. जय हिंद.